410 कोटींचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. दर महिन्याला 410 कोटी जाती मला काही वाद घालायचा नाही. असं आहे, त्यांनी बिचाऱ्यांनी शिरसाटांनी थोडासा वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांची एवढी प्रकरणं बाहेर 15 दिवस झाली की तो माणूस जो पळाला मागे तो परत येणारच नाही. हेच तर चालतं आहे राजकारणामध्ये सध्या. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा दलित शोषित पीडित लोकांचा निधी आहे आणि केवळ इथली दादागिरी ही नेहमी ह्या समाजातल्याच बांधवांवर आणि भगिनींवर येते. सामाजिक न्यायाचा निधी कायम म्हणजे वर्षानुवर्ष मी बघतोय. पहिला हातोडा पहिली कुऱ्हाड सामाजिक न्याय, दुसरी कुऱ्हाड आदिवासी आणि तिसरी कुऱ्हाड ओबीसी. म्हणजे ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 75 ते 80% आहे त्यांच्या निधीवरच तुम्ही हात घालता. तुम्हाला या समाजाबद्दल प्रेमच नाही आहे. तुम्हाला या समाजाबद्दल ना आदर आहे, ना प्रेम आहे, ना आपुलकी आहे. आणि हा संविधानिक प्रावधान आहे त्याच्यासाठी, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे निधीसाठी. मला शिरसाट साहेबांबद्दल काही बोलायचं नाही. मला त्यांची कीव वाटते, कीव. एका लढवय्या शिवसैनिकाला कशी शेळी करून टाकली आहे याचं उदाहरण शिरसाट. पण सर सातत्यानं हा सगळा निधी वळवला जातो आणि एकीकडे निधी वळवला जातो तर दुसरीकडे सरसकट धोरण निवडणुकीमध्ये आखलेलं होतं लाडक्या बहिणींकरता, त्या मात्र सातत्यानं कपात होत चाललेली आहे. अहो असं आहे की या पूर्ण महाराष्ट्राचा आर्थिक गाडाच विस्कळीत झाला आहे. 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधीची 48,000 कोटीची तूट, म्हणजे 1,05,000 कोटी रुपये आणणार कुठनं? ए तुझ्यासाठी 2,000 कोटी ठेवलेत, हा ए तुझ्यासाठी पण ठेवलेत, ए तुझ्यासाठी 1,500, ए तुझ्यासाठी 1,000. अरे आहेत कुठे? मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं हे बघ तुझ्यासाठी ठेवलेत, हा ॲडव्हान्स तुला देतो. कोणाला काय मिळत नाही. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 10 कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील. निधीच मिळाला नाही, कामं केलेली आहेत, लोकांच्या उधाऱ्या वाढल्या आहेत, बँकेचं लोन भरावं लागतंय. कुठून आणणार आहेत पैसे? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा उद्ध्वस्त झालाय, चिखलात रुतलाय. अकार्यक्षम गोंधळलेल्या सरकारने महाराष्ट्राची आर्थिक पिळवणूक चालवली आहे. संपली आहे आर्थिक परिस्थिती. महाराष्ट्र एवढा आर्थिक डबघाईत आर्थिक खाईत कधीच गेला नव्हता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना 1,00,000 वाढीवमध्ये मागणी आमदारांनी केली होती, मात्र तशी कोणतीही करणार नाही. अहो काय शेतकरी, तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही सांगता, भाषणात सांगता कर्जमाफी करू आणि सरळ सांगता आम्ही बोललोच नव्हतो. कोण उठतो तो म्हणतो माये ते आमचा बाप यांना जेवण देतो, आमचा बाप यांना कपडे देतो, कोण म्हणते भिकारी आहेत. अरे काय चालवलंय काय? या देशाचा आर्थिक कणा कोणाच्या हातात आहे? शेतकऱ्यांच्या हातात आहे. ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं, म्हणजे स्वातंत्र्यापासून म्हटलं जात आहे. ते अजून काही गेलं ना नाही. आपली इंडस्ट्रियल इकॉनॉमी ॲग्रिकल्चर इकॉनॉमीच्या 10% नाही आहे. आपण शेतकरी मी आज इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. सरकारचं दलाल. बिहारमध्ये अचानक इलेक्टोरल रोल रिफॉर्मची हे सुरू केले. 2003 साली इलेक्टोरल रोल रिफॉर्म्स केले होते. बिहारच्या निवडणुका 3 महिन्यावर आहेत. आता गरज काय होती इलेक्टोरल रोल रिफॉर्म्सची? कुठल्याही परिस्थितीत BJPला जिंकून द्यायचं आहे. काय करायचं तर मतं कापायला सुरुवात करा, मतं जी नाही आहे ती टाकायला सुरुवात करा. आणि काम कोण करतं? इलेक्शन कमिशन. मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतोय की इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केली होती, संविधानिक अधिकार दिले होते, संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं,
संपलं. महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे. ही प्रभाग रचना त्या त्या जिल्ह्यातले जे दादा मंत्री आहेत ते स्वतःच्या सोयीप्रमाणे करणार आहेत. कशाला घेता निवडणुका? नाटकं ही नाटकं आहेत, नाटकं. विरोधी पक्षाला तुम्ही असे हरवू शकत नाही, मग असे हरवा. त्यामुळे निवडणूक आयोग हे थोतांड आहे, थोतांड. निवडणूक आयोगाने आपला कणा हरवलेला आहे. मी स्वतः याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे आणि बिहारचं उदाहरण तर स्पष्ट आहे की पुढच्या निवडणुका या कुठल्याही स्वतंत्र निवडणुका नसतील, त्या केंद्रातलं सरकार हा निवडणूक आयोग हे संयुक्त विद्यमाने लढवतील. त्यांची युती झालेली असेल. सर, दोन्ही ठाकरे बंधू उद्या विजयी मेळाव्यामध्ये एकत्रित एका मंचावरती येणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे अख्ख्या देशात, अख्ख्या राज्यातलं लक्ष लागलं आहे. तुम्ही देखील त्या सगळ्या मेळाव्यामध्ये जाणार आहात का? कारण की मराठी माणसाच्या एकजुटीच्या विजय. बघा, मी पहिल्या दिवशीच सांगितलं की मराठी माणसासाठी जो जो हाक मारेल त्याच्याबरोबर मी आहे. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवूया. माझी माय आहे, ती माय. माझ्या आईने मला जन्म दिला, पण माझ्या आईने मला ओळख दिली. या मराठी मातीने मला ओळख दिली आहे. या मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे, दुराभिमान नाही आहे. सगळ्या भाषा शिकाव्यात. मैं हिंदी भी उतना ही बात करता हूँ जितनी ज़रूरत है. आई कैन स्पीक इंग्लिश, टॉक इंग्लिश, वॉक इंग्लिश. पण माझ्या मराठीवर काही आलेलं मला चालणार नाही. आणि मराठी माणसांसाठी एक होणारं जो प्रयत्न करेल त्याच्याबरोबर मी. सर, मराठी भाषा को लेके नीतीश राणे का कहना है अगर लोगों से मराठी बुलवानी हो तो मुस्लिम डोमिनेटेड एरियाज जैसे कि मालवनी है, भेंडी बाजार है, वहाँ पे लोगों से मराठी बोलो, गरीब हिंदुओं पर अटैक मत करो. देखो, ऐसा है, नीतीश राणे बहुत बड़ा तत्वज्ञानी है, तो उसके बारे में मैं कुछ बात नहीं कर सकता हूँ. बहुत छोटा आदमी हूँ उसका सामने. तो उसको जहाँ बोलना, तुम जाओ भेंडी बाज़ार, मराठी के क्लासेस शुरू करो, बहुत अच्छा होगा. स्वीकार करेंगे लोग. लेकिन कुछ करो. यहाँ आके सिर्फ बरगना मत करो, बरगलाया मत करो. आदित्य ठाकरे ने क्या करना चाहिए, जितेंद्र आव्हाड ने क्या करना चाहिए, उतनी समझ हमको है. दिशा सालियन के बारे में बहुत चिल्ला रहे थे. क्या हुआ? सत्य परेशान हो सकता है, परिजा पराजित नहीं. मुंह पे गिरे ना, मुंह पे बल गिर गए ना. अरे ये पिक्चर बॉलीवुड में बन रहा है कि हॉलीवुड में बन रहा है? यानी मुंबई में बन रहा है कि लास वेगास में बन रहा है? कहाँ बन रहा है पिक्चर? ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात काँग्रेसचं मत हे आड येणार नाही असं शरद पवार म्हणतात. नेमकं काय याचं? शरद पवार काय म्हणतात ह्याच्यावरती मी बोलावं म्हणजे हास्यास्पद आहे यार. शरद पवार आहेत ते. नाही, म्हणजे प्रश्न असा आहे की काँग्रेसचं असं म्हणणं आहे की कुठंतरी राज ठाकरे हे माझं असं मत आहे की मी मराठी भाषा, मराठी माणूस याच्यामध्ये नेहमी बोलतो की पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा. त्यामुळे ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की रामदास कदम हे अनेक आरोप करताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी घातपात करत राज ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न केला असं रामदास कदम. जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज ठाकरेंच्या आपल्या रामदास कदम यांच्या तोंडामध्ये काय दुधाची बाटली दिली होती का? कशाला नको ते? कशाला? जेव्हा होती तेव्हा हिंमत दाखवून बोलवायची होती ना. आता कशाला बोलता? लगेच काहीतरी खूप दिवसात टीव्हीवर आलेले नाहीत. मग आता तुम्हाला असं बोललं की लगेच तुम्ही हेडलाईन रामदास कदम यांचा आरोप लगेच. कशासाठी? सर, बीड जिले से एक शिवभोजन थाली केंद्र का वीडियो सामने. देखो, मैं एक गोष्ट सांगतो. बुलढाण्यामध्ये एक सोनूने नावाचा कुटुंब हे आपल्या घरगुती वाद मिटवण्यासाठी, त्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलं. तो माणूस जो पोलीस स्टेशनवरनं गायब झाला, त्याचा 2 दिवसांनी मृतदेह सापडला, त्याचा मर्डर झाला. आता पोलीस स्टेशनमधनं जर कोणाला तरी उचलून नेऊन मर्डर होणार असेल तर या राज्यात
न्याय व्यवस्था कायदा वगैरे आहे की नाही आहे, काय पडलेलीच नाही कोणाला. मरो, कोई पूछने वाला नहीं है. गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे सगळं. और राज्य कोसळते हो, राज्य कोसळते. सोशल जस्टिस डिपार्टमेंट से हर महीने 410 करोड़ की अमाउंट. अरे सच मानो में तो अमाउंट 420 की होनी चाहिए. ये सब चीटर है, चीटर लूट रहे हैं महाराष्ट्र में. और खास करके सामाजिक न्याय किसका निधि है ये? गरीब, पीड़ित, शोषित, पिछड़ा, अति पिछड़ा, इसका निधि है. तुमको वही दिखते है क्या? डिपार्टमेंट के मंत्री पहले इसके विरोध में अरे थे, अब उन्होंने एक्सेप्ट कर लिया. अबे अभी क्या करेंगे, क्या चलती है बेचारे की. जैसा ही उसने कहा कि ये गलत हो रहा है, ये हमारा संविधानिक अधिकार है, उसके इतने बड़े लफड़े पेपर में आने लगे कि कोई भी डर जाएगा यार. आनंदवे ब्राह्मण महासंघाच्या नेतृत्वाखाली त्या पुणे आनंद दवे हा माणूस मस्ती करायला तर जाम आवडते. पेशवाई आणायची आहे का तुम्हाला? एकदा सांगा आम्हाला पेशवाई आणायची आहे महाराष्ट्रात, मग बघू आम्ही कसं